मित्रांनो, गडवेडा दिनेश चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे। एकोले हे पायथ्याचे गाव, कोरीगड हे जुले भाव आणि घनगड ज्याचे नाव, अशा घनगडला आपण आज भेट द्यायला चाललेलो। आताच आपण एकोले गावातून ट्रेकला सुरुवात केलेली आहे। कमीत कमी 30 ते 35 मिनिटात आपण गडावर पोहोचणार आहेत। एकोले गाव सोडल्यानंतर इथे ही प्रायव्हेट प्रॉपर्टी लागते, त्याच्या बाजूनेच आपल्याला गडाकडे जायला रस्ता आहे। हा समोरच आपल्याला घनगड दिसून येतो। ते बाजूला प्रायव्हेट प्रॉपर्टी आहे, त्याच्या बाजूनेच आपल्याला घनगडकडे जायला रस्ता आहे। आणि पुन्हा एकदा आपण सह्याद्रीत मनमुक्तपणे भटकायला निघालेले। बघूया किती वेळ लागतो। गावकऱ्यांच्या म्हणण्यानुसार 30 ते 35 मिनिटं लागतात, पण आपल्याला कमीत कमी। घनगड हा भारताच्या महाराष्ट्र राज्याच्या पुणे जिल्ह्यातील एक किल्ला आहे। लोणावल्यापासून भांबर्डे व त्यानंतर एकोले गाव लागते। त्या गावी घनगड किल्ला अगदी मध्यभागी आहे। चढायला फारसा अवघड नसणारा किल्ला मात्र खूपच सुंदर आहे। 5 मिनिटाच्या चढाईनंतर आपण गणेश्वर मंदिर आहे महादेवाचे, तिथे पोहोचलो। तिथे काही विरगळ आहेत। इथे आपल्याला प्राचीन अशी महादेवाची पिंड दिसून येते। समोरच हे महादेवाचं मंदिर आहे। मंदिराच्या समोरच आपल्याला नंदी दिसून येतात। इकडे काही समाधी आहे। बाजूला त्यात मरण पावलेले वीर यांच्या विरगळ दिसून येतात। एक याचे वाचन कशा प्रकारे करावे याचा एक बोर्ड लावलेलं आहे। इथेच आपल्याला ह्या विरगळ ठेवलेल्या दिसून येतात। मंदिरापासून थोडं पुढे आल्यानंतर आपल्याला घनदाट अरण्य लागतं। हे बघा, खूपच घनदाट अरण्य आहे। पक्ष्यांची किलबिल आणि माकडांचे आवाज येतात। रस्ता कुठून आहे? सरळ सरळ रस्ता आहे। प्रत्येक ठिकाणी आपल्याला बोर्ड लावलेले, त्यामुळे चुकण्याची भीती नाही अजिबात। तिथून थोडं पुढे आल्यानंतर आपल्याला बाजूलाच वेताळेश्वर मंदिर दिसून येते। हे वेताळेश्वरचं मंदिर आहे। याच्या बाजूला आणखी एक मंदिर आहे। तिथे कसले का माहीत नाही। इथून जाता आपल्याला वरती या घनदाट अरण्यामधून जायचे। वेताळेश्वर मंदिराचे आपण दर्शन घेतल्यानंतर आता पुन्हा आपण गडाकडे प्रस्थान केलेलं आहे। जाताना आपल्याला आता गारजाई देवीचे मंदिर लागणार आहे। तिथूनच वर आपल्याला मानखिंडीत जायचे। वेताळेश्वर मंदिर बघितल्यानंतर आपल्याला इथे गारजाई देवीचे मंदिर दिसून येते। प्राचीन अशी ही मूर्ती असून खूपच प्रसिद्ध आहे। हे बघा, मंदिर पहिले जुने होते, आत्ता नव्याने बांधण्यात आलेले आहे। ही आई गारजा देवीचे मंदिर, मूर्ती खूपच प्राचीन आहे, आपल्याला दिसून येते। बाजूला हे प्राचीन असे छोटेसे दीपस्तंभ आहे। कोणाऱ्यामध्ये काही शिवपिंड वगैरे आहे। मंदिरासमोरच आपल्याला दीपमाळ दिसून येते। खूपच प्राचीन अशी हे दीपमाळ आहे। बाजूलाच आपल्याला हे तुळशी वृंदावन आणि काही विरगळी दिसून येतात। गारजाई देवीचे मंदिर बघितल्यानंतर आपण मारखिंडीकडे चाललेलो आहे। अवघ्या 5 ते 10 मिनिटातच आपण तिथे पोहोचणार आहोत। जो इंस्टावरती आणि फेसबुकवरती खूपच दगड प्रसिद्ध आहे रीलसाठी, तिथे आता पोहोचणार आहोत। या गडाचे प्रथम प्रवेशद्वार आजही अस्तित्व टिकून आहे। वाघजाई मंदिर, पाण्याचे टाके, वर जाणारी वाट किल्ल्याचे वैशिष्ट्य आहे। सदर किल्ल्याचा मुख्य दरवाजा आज पूर्णतः नष्ट होण्याच्या मार्गावर आहे, मात्र तरीही गडमाथ्यावर आजही चिलखती बुरुज। घनगड किल्ला नेमका कोणी बांधला हे ज्ञात नाही, पण याचा उल्लेख प्रथम निजामशाहीत आढळतो। नंतर हा किल्ला आदिलशाहीत गेला आणि 1647 मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी तो स्वराज्यात सामील करून घेतला। 1665च्या पुरंदरच्या तहात किल्ला मुघलांकडे गेला, पण 1670 ते 71 मध्ये महाराजांनी पुन्हा जिंकून घेतला। पुढे अनेक वेळा हा किल्ला मराठे आणि मोगल यांच्यात बदलत राहिला। 1717 मध्ये सखाराम हरिगुप्ते यांना येथे कैदेत ठेवण्यात आले होते।
मारखिंडीतला हा समोरचा जो दगड दिसतो तो खूपच फेमस आहे. काही इंस्टावर तो मागील वर्षी एवढा प्रसिद्ध झालेला येथील रील तर खूपच प्रसिद्ध झालेला. मानखिंडीतून आपण थोडा वरच्या साईडला चाललो आहे. तिथे एक अशी कातत खोदलेली गुहा आणि पाण्याचं टाक आहे. पाठीमाग आपल्याला कातत खोदलेली गुहा दिसून येते. पुढे जायला रस्ता आहे परंतु खूपच अरुंद आहे. एक पाण्याचं टाक आहे, तिथं जायला रस्ता नाही आता. म्हणून आपण आता पुन्हा गडाकडे चाललेलो. मारखिंड आणि तेथील गुहा बघितल्यानंतर आपल्याला गडाचा पहिला प्रवेशद्वार दिसून येतो. समोरचा आपल्याला आता पहिला प्रवेशद्वार लागणार आहे. गडाच्या पहिल्या प्रवेशद्वारापाशी आता आपण पोहोचलेलो आहे. तटबंदी पूर्णतः ढासळलेली जरी असली तरी आजही चांगल्या प्रकारे आपल्याला दिसून येते. हे बघा, समोरून आपल्याला गडावर जायला रस्ता आहे. त्या आतमध्ये प्रवेश केल्यानंतर इथं आपल्याला दोन गुहा दिसून येतात. ही एक गुहा आहे आणि दुसरी या बाजूला. बाजूलाच आपल्याला वाघजाई देवीचे मंदिर आणि जी प्रसिद्ध असं ठिकाण रीलसाठी आहे ते दिसून येते. इथेच आपल्याला वाघजाई देवीचे मंदिर दिसून येते. हे बघा, खूपच प्राचीन अशी ही मूर्ती आहे. इथं बाजूला पण काहीतरी देवस्थान आहे. खूपच सुंदर असे इथे नैसर्गिकपणे एक बोगदा तयार झालेला आहे. हा खूपच छान दिसतोय. तर इथूनच आपण वरच्या साईडला गडाकडे जाणार आहोत. इथून आपल्याला आता शिडी लागते. त्या शिडीला पकडूनच वर जायचे. थोडं फक्त हाच एक पॅच रिस्की आहे. आता आपण गडावर चाललोय. फक्त हा जो शिडी पॉईंट आहे तोच थोडा रिस्की आहे. कारण 1818 मध्ये इंग्रजांनी ज्यावेळी सुरून लावून पूर्णतः पायऱ्या या उद्ध्वस्त केल्या. थोडं फक्त इथूनच जपून जायचे. इथे आल्यानंतर आपल्याला एक पाण्याची गुहा लागते. हे बघा,
शिडीपासून वर आल्यानंतर आपल्याला इथे एक कातत खोदलेली गुहा दिसून येते आणि खालच्या साईडला एक खांब टाकी दिसून येते. पूर्ण ते पाण्यात भरलेले आता. इथे बाजूलाही आणखीन एक खांब टाकी आहे. बाजूला अजून एक आपल्याला कातत खोदलेली पाण्याची टाकी दिसून येते. हे बघा. तर इथून पुन्हा आपण वरच्या साईडला गुहेत जाणार आहोत. मित्रांनो इथे 3 पाण्याच्या टाक्यात इथे एक देवडी आहे. इथूनच आपल्याला वर जायचे. हा बघा, हा रस्ता आहे. इथे आल्यानंतर एक छोटीशी पुन्हा एक गुहा लागते. आणि आता आपल्याला समोर दुसरा प्रवेशद्वार ते दिसतोय. गडाच्या दुसऱ्या प्रवेशद्वारापाशी आपण आता पोहोचलेलो आहे. पूर्णतः उद्ध्वस्त झाला असला तरी याच्या इतिहासाची साक्षीदार म्हणून काही खानाखूण आपल्याला दिसून येतात. हा जी पायऱ्या या उत्तम स्थितीत असून चांगल्या प्रकारे आपल्याला इतिहासाची साक्ष देत आहेत. गडाच्या बालेकिल्ल्यात आपण प्रवेश केला आल्यानंतर डाव्या साईडलाच आपल्याला एक पाण्याचं भुयारी टाकं आणि एक बुरुज म्हणजे 2 मजली बुरुज येतो आणि काही शौचालय ते दिसून येतात. हा बघा, बाजूलाच आपल्याला लगेच डाव्या बाजूला एक भुयारी पाण्याचं टाक आहे. त्याला उतरायला पायऱ्या दिलेल्या आहेत. एकदम छोटंच आहे. त्याच्या आतमध्ये पण किती खोल आहे काय. हे बघा, पूर्णतः आता ते कचरा भरलेला आहे. भुयारी टाकी बघितल्यानंतर आपल्याला त्याच्या बाजूला 2 शौचालय आणि एक बुरुज लागतो. आता समोरच आपल्याला ते शौचालय दिसून येते. हे बघा, ते शिवकालीन शौचालय हा एक आहे आणि याच्या बाजूलाच दुसरं शौचालय. समोरच आपल्याला ही बुरुजाची तटबंदी दिसून येते. दोन मजली हे दिसून येते. कारण बाजूला ते समोर दिसतं आपल्याला ते बांधकाम दिसून येते. येथूनच आता आपण जे सदर आणि ध्वज आहे तिकडे चाललेलो आहे. समोरच आपल्याला स्वराज्याचा भगवा फडकताना दिसून येतो.
हाच तो ध्वजस्तंभ. इथे बाजूलाच आपल्याला सदर दिसून येते. गडाचा हा बालेकिल्ला आहे. आजूबाजूला पडीक अशा वाड्यांचे अवशेषच आपल्याला बघायला मिळतात. हीच ते सदर आहे जिथून न्यायनिवाड्याचे काम केले जात असावे. हे बघा, आजूबाजूला आपल्याला भरपूर प्रमाणात वाड्यांचे अवशेष दिसून येतात. समोर दिसतो आपल्याला सुधागड, त्याच्या पलीकडे सरसगड दिसतो आणि समोरचा हा आपल्याला तैलबाईला दिसून येतो. तिथेही जाणार आपण जर वेळ मिळाला तर. इथे मध्येच एकोलो व्हॅलीमध्ये जो पॉईंट आहे लोटस पॉईंट प्रसिद्ध, हा त्या व्हॅलीमध्ये दिसून येतो. राजसुद्धा बघितल्यानंतर आता आपण गडाच्या तिसऱ्या टोकाकडे चालू, जिथे 2 पाण्याचे टाके आहेत आणि दारुगोला कोठार. गड खूपच छोटा आहे. 10 ते 15 मिनटात आपण पूर्णतः गड फिरून होतो. जास्तीत जास्त 50 सैनिक येथे वास्तव्यात होते असे सांगण्यात येते. इथे खोदीव टाके आपल्याला बघायला मिळते. गडावर आपल्याला 2 पाण्याचे टाके दिसून येतात. पूर्णतः कातलात खोदलेले आहेत. हा पूर्णतः रिकामा झालेला आहे आणि समोरच आपल्याला दारुगोळा कोठार दिसून येते. गडावरील एकमेव ठिकाण अजूनही आपल्याला चांगल्या प्रकारे म्हणजे बऱ्यापैकी दिसून येते. हे दारू कोठार आहे. गड एवढा छोटा आहे की अवघ्या बालेकिल्ला 15 मिनिटात आपला फिरून होतो. मित्रांनो, आता आपली भ्रमंती इथंच थांबवतो. व्हिडिओ आवडल्यास तुम्हाला लाईक, कमेंट आणि शेअर नक्कीच करा. जय जिजाऊ, जय शिवराय.